हाय मैत्रिणींनो, नमस्कार. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जाऊ हेच ईश्वरचरणी प्रार्थना. ताईंनो, आजचा हा व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोटिवेशन आहे, तुमच्या फायदेशीर आहे. तर नक्कीच कंटिन्यू व्हिडिओ पहा, व्हिडिओ कुठं स्किप नका, एंडपर्यंत व्हिडिओ पहा ताईंनो. तर आजचा माझा अनुभव आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे आणि मोटिवेशन पण आहे. तुम्हाला खूपच मोटिवेशन एका ना एका शब्दातून तुम्ही मोटिवेशन होत चालत असं मला गॅरंटी आहे. म्हणून मी तुमच्याबरोबर आज हा मोटिवेशनचा व्हिडिओ थोडाफार तुमच्याबरोबर शेअर करते. त्याच्यासोबत मी शिवायचं पण मी तुमच्याबरोबर शेअर करते, शिवायचं पण दाखवत आहे. तर ताईंनो, सांगायचं गेलं तर मी झिरोपासून मी सुरुवात केलेली होती. अक्षरशः माझ्याकडे एकही रुपये नव्हता आणि एकही माझ्याकडे टॅलेंट नव्हतं माझ्यामध्ये, आणि एकही मला असं वाटलं नव्हतं की मी काय करेन. म्हणजे फक्त आणि फक्त विचार करत बसायचंच माझ्याकडे, एवढंच काम होतं. बाकी माझ्याकडं काही इलाज नव्हता, काही ऑप्शन नव्हतं त्या टायमिंगला. ना मोबाईल, ना काहीच, ना कुठं बाहेर जायला पण मला अलाउड नव्हतं. छोटे छोटे मुलं होतं. माझा एक मुलगा पहिलीला होता आणि एक मुलगा रांगत होता त्या टायमिंगला. मला एवढं डोक्यात मी विचार करत बसत होती, एवढं डोक्यात घेऊन बसत होती, नाही मला काहीतरी करायचं आहे, मला काहीतरी करायचं आहे. मग मी ठरवून टाकलं की माझ्या घरात पण सर्वांना इच्छा होती की एक तरी सून आमच्या घरामध्ये शिलाई मशीन वगैरे, ब्लाऊज वगैरे शिवणारी येईल, असं शिलाई काम करणारी येईल, असं सगळ्यांची इच्छा होती. मग मी तेच डोक्यात ठेवलेली होती. मग मला एक असं म्हणजे मोकाच नाही भेटला की मी हे करीन आणि मी हे जाईन. मग मी एक दिवस ठरवलं की मी मुलांना घेऊन जाईन आणि मिस्टरांना विचारलं की मला असं ना असं मला क्लास घ्यायचंच आहे आणि मला जायचंच आहे. तर मिस्टरांकडून आलं की नाही जायचं, कुठंच बाहेर नाही जायचं, असं आलं त्यांच्याकडून. त्यांनी असं सांगितलं की नाही जायचं. मग आता काय करायचं तर विचार करत बसले डोक्यामध्ये. तर विचार करून करून डोकं असं एकदम पागल व्हायसारखं झालं. एवढं डोक्याला टेन्शन यायला लागलं, कारण घरामध्ये परिस्थिती तशी ना. आता करू तरी काय करू, छोटे छोटे मुलं होते. मग आता काय करायचं म्हणलं. मग मी मुलांना सकाळची शिफ्ट होती मुलांची शाळेची. मग त्यांना मुलांना सोडायचं शाळेमध्ये आणि 12-1चा मी क्लास घेतले. सांगितलं तिथे एक क्लास मॅडम होते, त्यांना विचारलं की असं ना असं मला क्लास घ्यायचा आहे, माझा छोटा मुलगा आहे, त्याला घेऊन आलं तर छोटा म्हणजे 1 ते 1.5 वर्षाचा होता. छोट्या मुलाला मग घेऊन जायचे सोबत आणि मोठ्या मुलाला शाळेत सोडायचं. एवढी स्ट्रगल, मेहनत, कष्ट, जिद्दच होती मनामध्ये करायची की मी केलंच पाहिजे आणि करायलाच पाहिजे ताईंनो. खरंच एवढा स्ट्रगल केला, एवढं हिंमत, एवढं कष्ट आणि एवढी मेहनत केली ना, ती सांगायलाच नको शब्दात. असं जर मी जे टायमिंग आठवलं ना, अक्षरशः मला आज रडायला येते, रडायला. एवढी माझी हालत आणि एवढी परिस्थिती माझी बेकार होती. तर अक्षरशः माझ्याकडं असं ₹1 मला माझ्यापाशी असं बघायला मला भेटत नव्हता कधीच. आता काय करायचं असं ठरवलं. मग मी मिस्टरांना सांगितलं की नाही, मला जायचंच आहे. तर ते काय नाही बोलले. मला असं सांगितलं की मी पैसेच नाही देणार तुला, कशी जाशील तू. मग आमच्या इथं ना मनी ओवतात बायका. असं म्हणजे ₹5 गुच्चा, ₹10, ₹15, ₹20, एक 15 धाग्याचा, 30 धाग्याचा, असं एक गुच्चा असं ओवतात. तर ते मी ओवायला चालू केलं. मग त्याचे पैसे थोडेफार जमा केले, तेच पैसे घेतले आणि तेच पैसे देऊन मी क्लास चालू केला माझा. माझ्या छोट्या मुलाला घ्यायचं आणि मोठ्या मुलाला शाळेत सोडायचं आणि येता येता क्लासमध्ये बसायचं. क्लास करायचा 3 वाजोकना आणि 3 वाजता क्लास करायचा आणि 5 वाजता मुलाला घेऊन घरी यायचं शाळेत. मग हे छोटा मुलगा माझ्यासोबतच राहायचा. मग त्यांची बहीण वगैरे छोट्या छोट्या होत्या. त्या बहीण आमचे एकदम गोंडस होता छोटासा मुलगा, त्याला घेऊन मस्त बसायच्या. त्यांना आवडायचा हा छोटा मुलगा. तर तसं करून करून मग मी 15 दिवस गेले बघा. म्हणजे प्रॉब्लेम आहेत ना, जे एकामागे एक प्रॉब्लेम सुरूच होतं माझ्या मागे. तरी माझ्या मागलचा प्रॉब्लेम कधी हटलाच नाही अजूनपर्यंत. तर तुम्हाला वाटेल ताईंनो की शिवायचं पण म्हणजे इथं ब्लाऊज पण दाखवती आणि परत मोटिवेशन आपलं अनुभव पण शेअर करते असं तुम्हाला काय वाटेल. पण एवढं राग मानून घेऊ नका ताईंनो, खरंच सांगते. माझे अनुभव म्हणजे मी जे केलं आहे ना माझ्या आयुष्यामध्ये, ते तुम्ही करू नये. म्हणजे तुम्ही आताच तुम्हाला अनुभव कळाला, म्हणजे तुम्हाला पण असं वाटलं पाहिजे की नाही बाबा, आपल्याला आता एवढा पैसा आहे. त्या टायमिंगला पैसा नव्हता एवढा, पण आता ह्या टायमिंगला एवढा आहे सगळं, तर आपण का बसावं, का करावं, आपण पण केलं पाहिजे असं तुम्हाला वाटावं. म्हणून हे मला सांगायचं आहे फक्त माझे अनुभव.
तर त्या टायमिंगला मग 150 रुपये माझ्याकडे जमा झाले मण्यांचे. मग मी क्लास चालू केला. मग क्लासमध्ये बसले. 15 दिवसच झालं होतं. म्हणजे एप्रिलच्या 1 तारखेला मी क्लास चालू केला होता. तर 12 तारखेला माझ्या गावाकडून फोन आला की माझ्या सासऱ्याची खूप तब्येत खराब आहे आणि सिरियस आहे. अक्षरशः मग अर्ध्या रात्रीच्याच उठून आम्ही, म्हणजे रात्रीचेच उठून आम्ही लगेच गाडीला बसलो आणि गेले. मात्र तिथं गेल्याच्या नंतर माझे सासरे ऑफ झाले. मग तिथंच आम्ही राहिलो 2 महिने. तर आलो इथं जूनमध्ये. तर जूनमध्ये आल्याच्या नंतर मग मी गेले परत. मला क्लास करायचाच आहे म्हणून मी गेले. तर त्यांचं लग्न जमलं होतं. ते म्हणजे मॅरिड नव्हते, ते बिना लग्नाचीच होती. मग त्यांचं लग्न जमलं. तर त्यांना बोलले की माझा अर्धवट क्लास राहिला तर मी काय करू. तर मग ते बोलले की माझं तर लग्न जमलंय, मी काय करू. मग मी बोलले त्यांना मी जाऊ का दुसरीकडं. तर ते बोलल्या की नाही, कुणाची कटिंग कशी असते, कुणाची कटिंग कशी असते ते तुम्ही जायची काही गरज नाही. मी असे तुम्ही तर 15 दिवसात तुम्ही एवढं डोकं लावून, कारण मला जिद्दच होती, मला शिकायचंच होतं. मी एवढं 15 दिवसात परफेक्ट झाले होते की माझा साधा ब्लाऊज, कटोरी ब्लाऊज पूर्ण माझे मी ड्रेसपर्यंत पोहोचले होते एवढे 15 दिवस. तर ते ताई पण खूप छान होत्या. असं मी थोडंफार घरचं टेन्शन घेऊन बसले ना तिथं, तर ते बोलायचे की घरचं टेन्शन घरी ठेवायचं ताई, तर थोडंसं लक्ष द्या. असं एवढं भारी शिकवत होत्या ते. छान मला 15 दिवसातच मला खूप सारं सगळं माझ्या डोक्यात बसवून घेतले मी. आणि ते बोलल्या की काही कुठं जायची गरज नाही, मी पॅटर्न देते तुम्हाला काढून, तेच पॅटर्नवर तुम्ही ठेवून शिवायला चालू करा. आणि जर काय कमी जास्त वाटलंच तर म्हणजे बहीण भावाचं लग्न जमलं होतं. भावाची पण वहिनी येणार होती, वहिनी पण शिकलेलीच होती. ती वहिनी पण शिवत होती. तर काय मी कमी जास्त वाटलं तर तुम्ही येऊन माझ्या वहिनीला विचारू शकताय आणि कुठंही जाऊ नका असं त्यांनी ताईनं सांगितलं. तर खरंच मी तेवढ्यावरच थांबले. मी कुठंच गेले नाही, खरंच सांगते, कुठंच गेले नाही. मग माणसाला ना, माणसाची परिस्थिती काही करायला भाग पाडते माहिती आहे का, काही करायला. मग ते जिद्द ठेवून मी कुठंच नाही गेले. त्या ताईंचे पॅटर्न दिलेले मी पॅटर्न ठेवू ह्याचं शिवायचं, त्याचं शिवायचं, बिना पैशाचं शिवायचं. त्या टायमिंगला माझ्याकडं मी नवीन शिकलेली होती, तर कोण येणार आहे माझ्याकडं कस्टमर. आणि मला तर एवढी गरज ना, 1-1 रुपयाची गरज. असं की मला असं काय करू होतं. एवढी कंडिशन बेकार झालेली होती. आता काय करायचं मग कोणच येत नव्हतं माझ्याकडे शिवण्यासाठी. तर त्या टायमिंगला मग मी गोधड्या शिवायला चालू केलं. गोधड्या शिवून थोडेफार पैसे जमा झाले माझ्याकडं. मग मी मिस्टरांना सांगितलं हे गोधड्या तर नंतर शिवायला चालू केले. मग ते शिकून झाल्याच्या नंतर मग जे माझ्या दिमागात घेतले ते पण जाईल लक्षातून. म्हणून मिस्टरांना सांगितलं की मला मशीन घेऊन द्या. तर मिस्टरांना बोलले की नाही, मशीन पण नाही घेऊन देत मी. मग आता काय करायचं म्हणलं. महिना 2-3 महिने मी मनी ओवले, परत मनी ओवले. मग 2-4 हजार रुपये जमा केले मण्यांचे जमा केल्याच्या नंतर मग मी मशीन घ्यायला सांगितलं की चला माझ्याकडे आहेत पैसे, तुम्ही मला मशीन घेऊन द्या. अक्षरशः नवऱ्याने मला मशीनला पण पैसे दिलं नाही, एवढी माझी कंडिशन बेकार. म्हणजे कशाला मशीन लागते तुला, तू शिकली का एवढं, तुला येते का एवढं, म्हणजे असं त्यांचं बोलणं होतं. पण नाही, त्यांनी मग नंतर मी पैसे जमा केले आणि मग आईनं दिले म्हणा असं सांगितलं. मग मनी पण ओके म्हणून एवढं नव्हतं सांगितलं, कारण त्यांना दिवसभर मी मनी व्हायचे. ते जायचे 9 वाजता सकाळी, मग दिवसभर मला का काम आहे. मग मी मनी ओत बसायचे. गावाकडं बायकांना त्या टायमाला 60 रुपये रानामध्ये काम करायला हजेरी होती, 60 रुपये. मग ते 60 रुपये मी आज घरामध्ये बसून काढलं पाहिजे, माझ्या मुलाबाळांचं सगळ्यांचं बघून काढले पाहिजे, म्हणून मी लवकर उठून काम आवरून मी मनी ओवायला बसायचे. आणि ते 60 रुपये मी दिवसाचे 60 रुपये काढायचे. असं करून 4,000 रुपये जमा केले. मग मशीन घेऊन आले. मग माझ्याकडे पहिल्या स्टार्टिंगला कोणीही गिरायक येत नव्हतं, कस्टमर येत नव्हतं. मग मी गोधड्या शिवायला चालू केले. थोडेफार गोधड्या शिवायचे, त्याचे पैसे यायचे. मग त्या पैशाचं काही थोडं वाढवत मग मी वाढवले. मग थोडं हलके मग माझ्याकडं कस्टमर यायला लागले. मग माझं ग्रो व्हायला लागलं थोडंफार. मग अशा पद्धतीनं करून मी स्ट्रगल करून, मेहनत करून, एक एक रुपया जमा करायचं ताईंनो. खरंच अक्षरशः सांगते तुम्हाला, 1 रुपया जमा करायचे. आणि 10 रुपये जर झाले ते चिल्लर 1 रुपयाच्या नाण्यानं, तर तेच 10 रुपये मी 1 रुपयाचे 10 रुपये ते जमा झालेले चिल्लर पैसे दुकानात नेऊन द्यायचे आणि 10 रुपयाची नोट करून आणून गल्ल्यामध्ये घालायचे. हे माझे स्ट्रगल आहे ताईंनो, हे माझं मेहनत आहे ते खरंच सांगायचं. तर मग मी ते तसे जमा करून मग मी थोडंफार इकडं तिकडं मग मी थोडेफार पैसे जमा केले. 50-60 हजार रुपये जमा केले. मग त्यांनी सांगितलं मिस्टरांनी की नाही, आपल्याला थोडीफार गाडी घ्यायची, घरच्या घरी गाडी घेऊया आपण. मग ते गाडी घ्यायचं म्हणल्यावर मग आता काय करायचं, पैसे तर नाहीत. मग माझ्या मिस्टरांनी दुसरीकडून 7च्या शेकड्यानं 50,000 काढले आणि माझ्याकडे जे जमा झाले होते ते 50,000 मी त्यांना दिले. मग त्यांनी गाडी घेतली. मग त्यांचं ते चालू केले, त्यांचं व्यवसाय. मग माझा व्यवसाय चालू झाला. मग माझ्या व्यवसायाला पण थोडा ग्रोथ म्हणजे थोडे यायला लागले.
मग छान माझं पण काम वाढलं, मुलं पण शाळेत जायला लागले, सगळं छान व्हायला लागलं. मग पैसा पण यायला लागला 1-2 रुपये. मग मी जसं माझ्याकडे पैसा येईल ना, तसं मी एकही रुपया अजूनपर्यंत आत्तापर्यंत सांगते, आता एवढं माझं चांगलं चाललं आहे. आता तर माझं जे स्वप्न होतं ना, ते स्वप्न पण माझं पूर्ण झालेलं आहे. ते पुढं दाखवणारच आहे तुम्हाला माझं काय स्वप्न आहे, काय स्वप्न पूर्ण झाले वगैरे ते सगळंच. तर ताईंनो, खरं सांगते, मी एकही रुपया अजूनपर्यंत मी एकही रुपया स्वतःसाठी खर्चून, स्वतःसाठी 1 रुपयाचा आणून मी स्वतःच्या जीवासाठी मी आणून कधीच दुकानात जाऊन मी आणून कधीच नाही खाल्लं स्वतःला. खरंच सांगते, तळतळून सांगते. खरंच व्हिडिओ माझा मनापासून बघा आणि व्हिडिओला लाईक जरूर करा. काही वाटलं तर तुम्हाला खरंच मला कमेंट जरूर करा आणि काही राग मानू नका तुमच्या बहिणीचा. 1-1 रुपया अजूनपर्यंत मी जाऊन खर्चलंय की माझ्या स्वतःच्या जीवासाठी मी आणून खाल्लंय की असं म्हणून कधीच नाही केलं मी. आणि लेवायनेस आहे तर मी कधीच घेत नाही, अजिबात घेत नाही. जे आहे तेच मी बार तेच लेवते. जे नवऱ्यानं घेऊन दिलं, जेवढं घेऊन दिलंय तेवढंच लेवत असते ताईंनो. मी कुठंच 1 रुपया वेस्ट घालत नाही. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? बाय, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.